मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निर्वी हेची मज देई, आणि तुझे काही न मगे तुझ. तू का म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची या संतासी निर्वी हेची मज देई, आणि तुझे काही न मगे तुझ. श्री संताची या माता चरणावरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितोयीन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निर्वी हेची मज देई, आणि तुझे काही न मगे तुझ. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा मागणेपर प्रकरणातील अत्यंत प्रसिद्ध सुंदर असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून तुमचं आमचं प्रतिनिधित्व करण्याच्या हेतूने, तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्याच्या हेतूने परमात्म्याजवळ अत्यंत महत्त्वपूर्ण एक मागणी करतायत, एक अपेक्षा करतायत, एक प्रार्थना करतायत. विठ्ठला विठ्ठला. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये जागृत हनुमंतरायाच्या पावन दरबारात, शनी भगवंताच्या पावन दरबारात, पुण्यसलीला चंद्रभागे माताच्या दक्षिण वाहिनी तटावर स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय ओंकारनाथ देवांच्या पदस्पर्शाने पावन असणारी भूमी, संत शांतोबा महाराज यांची साक्षात्कार भूमी. आज काशीमध्ये पाठक म्हणून जी विद्वत्तेची परंपरा काशीमध्ये मोठ्या डोलात आणि जोमामध्ये आहे, त्यांच्या पाठकांची मूळ जन्मभूमी अशी पावन भूमी आपलं हे रांजणी गाव. आणि या रांजणी गावामध्ये देवांचं वास्तव्य झालं आणि देवांची समाधी कारला या ठिकाणी आहे. पण त्यांचं यावर्षी हे 36वे पुण्यस्मरण आहे. याचं औचित्य साधून या ठिकाणी रांजणी ग्रामस्थांनी भव्य दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन केलं. आणि या भव्य दिव्य भक्ती उत्सवातील उपांत्य चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व संयोजक मंडळी तथा सर्व समिती, मंदिर समिती यांच्या माध्यमातून तथा आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज धर्माधिकारी यांच्या संपर्कातून. आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हटला की प्रत्येकाने एक एक जिम्मेदारी उचलावी लागते. तसं आज मला ज्यांनी उचललेलं आहे, म्हणजे आजची जिम्मेदारी ज्यांनी उचललेली आहे, असा मोहिते परिवार यांच्या सौजन्यातून ही सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. तर ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेणार आहे. परम पावन संतांचा दरबार आहे. ओंकारनाथ देवांची गादी एवढ्या लांबही मला पहिल्यांदा माहीत झालं. आमच्या भागात खूप ठिकाणी ओंकारनाथ देवांच्या काय आहेत, गाद्या आहेत. मी परभणी जिल्ह्यातला आहे. आमच्या त्रिधारीलाही फार मोठं स्थान ओंकार देवांचं आहे, हाट्याला आहे, त्यानंतर आमच्या एरंडेश्वरला आहे दाक्षायणी मंदिर, अनेक ठिकाणी. कारल्याला तर विचारायची सोयच नाही, आहेच, मूळच गादी आहे. पण अशा पावन इतक्या दूर सुद्धा त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यांची प्रेरणा स्त्रोत बघा 36 वर्ष झाली, अजून त्यांचा आशीर्वाद
आणि त्यांची प्रेरणा लोकांना कमी पडली नाही. इथं बापाचं लवकर कोणी वर्ष श्राद्ध घालत नाही, पण एका साधूचं 36वं पुण्यस्मरण एवढ्या दिमाखात तुम्ही करतात. याच्या पाठीमागे 2 कारण आहेत. पहिलं कारण आहे तुमची असणारी श्रद्धा आणि समर्पण, हे जर एक कारण असेल तर दुसरं कारण त्यांच्या जीवनाची दिव्यता. विठ्ठला अर्वाचीन काळामध्ये ओंकारनाथ देव फार मोठे तपस्वी जीवन, एक त्यागमय जीवन आणि एक चमत्कारी जीवन, रीतिसिद्धी संपन्न जीवन. एरवी काय असतं, काही कामं स्वतःला करावी लागतात. लोक हा उत्सव अमक्याने केला, हा उत्सव तमक्याने केला. आम्ही वारकरी संप्रदायात एक विचार आहे की आपल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे. खरं तर देव भक्ताचे सोहळे कोण करतो? देव करतो. पण ओंकारनाथ महाराजांच्या बाबतीत असं आहे, त्यांचे सोहळे कोण करतात? ते स्वतःच त्यांचे सोहळे करतात. कारण मी ज्यांच्या अनेक ठिकाणावर जातो, अनेक उत्सवामध्ये जातो, त्या ठिकाणी पाहायला गेलं तर काहीच दिसत नाही. इथं कोणाची लोकांची ये जा नाही, काही नाही. पण महाराज कोणत्याही स्थानावर अन्नदानाला कमी नाही. बरं, ते अन्नदान असं तसं नाही, घनो चोखो, हो, त्याच्यात बी शिस्त, व्यवस्थितपणा, हो, त्याच्यामध्ये सुद्धा चुलीवर स्वयंपाक. असं आमच्या भागात तर फार ओंकारनाथ देवाचे फार कडक नियम पाळले जातात. म्हणून फार मोठे, त्यांच्यामुळे आज कितीतरी लोक सन्मार्गाला लागले. आयुष्यात कोण्या गोष्टीचा संग्रह केला नाही. आणि त्यांचे जेवढे संस्थान आहेत त्या सगळ्या संस्थानाला एकच तंबी आहे. काय तंबी आहे? 8-10 दिवस चालेल एवढा संग्रह करायचा, बाकीचं देवावर सोडून द्यायचं. पण असे कितीतरी संस्थान आहेत, लॉकडाऊनच्या काळामध्ये चांगले चांगले मेटाकुटीला आले, पण आमच्या ओंकारनाथ महाराजांचा एकही दरबार अडचणीत आला नाही, कारण त्या साधूची तपश्चर्या आहे. म्हणून अशा फार तपस्वी साधूचं स्थान इथंही एक आहे, हे पाहून मोठा मनस्वी समाधान आहे. आणि या स्थानावर तुम्ही त्रितपपूर्ती अर्थात 36वं पुण्यस्मरण संपन्न करत आहात, हे तुमचं कौतुकच आहे. आणि त्यात मला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार आहेत. आज आपण 7व्या दिवसाच्या चिंतन सेवेत उपस्थित आहोत. वारकरी संप्रदायामध्ये, मॉनिटर वाढवा थोडा, वारकरी संप्रदायामध्ये उपांत्य दिवशी देवाजवळ काहीतरी मागितलं जातं. अशा मागणीपर अभंगाचं चिंतन करण्याचा प्रघात आमच्या पूर्वसुरींनी घालून दिला असल्यामुळे त्यांना अनुलक्षून या अभंगाची मी काय केलेली आहे, निवड केलेली आहे. 2 वाक्य ऐका. माणसाला सेवा आणि संबंध मागण्याचा अधिकार प्राप्त करून देत असतो. कोणाकोणाला मागण्याचा अधिकार आहे? जो सेवा करतो त्याला. मागण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याचा संबंध आहे त्याला. याला एकच उदाहरण जर सांगायचं ठरलं तर 1 महिनाभर नोकरानं काम केलं, 1 तारखेला मला मालक 15,000 रुपये द्या, तेच काय ठरलेलं असेल ते 15,000 रुपये द्या. त्याला मागण्याचा अधिकार आहे का नाही त्या नोकराला? निश्चित आहे. का बरं मागण्याचा अधिकार आहे? त्यांनी महिनाभर काय केलेलं आहे? काम केलेलं आहे. तो मग तो मालक 15,000 रुपये द्या, त्याला मागण्याचा अधिकार आहे. पण त्याने तो अधिकार सेवेतून प्राप्त केलाय. कशातून? सेवेतून. आणि तेवढ्यात त्याची मुलगी आली त्याच मालकाची, म्हणजे पप्पा काय, माझी शाळेची सहल निघालेली आहे, मलाही त्या शाळेच्या सहलीला जायचंय, मला 15,000 रुपये द्या. तीही मागते, तिलाही बापाला द्यावे लागतात. पण ऐका, मुलीनंही 15,000 मागितले आणि नोकरानंही मागितले. मागण्याचा अधिकार दोघांना पण आहे, पण नोकराने तो अधिकार सेवेतून मिळवलाय आणि मुलीनं तो अधिकार संबंधातून मिळवलाय. तिनं काय महिनाभर काम नाही केलेलं, फक्त तिचा आणि त्याचा काय आहे? संबंध आहे. संबंधामुळे ते मागण्याचा अधिकार. मग गेली 7 दिवस आम्ही हनुमंतरायाची, ओंकारनाथ देवांची सेवा केलेली आहे आणि सेवा केलेली असल्यामुळे आज आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट, आम्ही 7 दिवस निदान 2 तास का होईना पण संसाराचा वृत्ती विच्छेद करून वृत्तीचा प्रवाह आम्ही ओंकारनाथाच्याकडे संबंधित केलेला आहे या 7 दिवसामध्ये. म्हणून आमचा संबंधही त्यांच्याशी जुळला गेलेला आहे. म्हणून त्याही अधिकाराने आज आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. पण एक बोलू का, मागण्याचा अधिकार आहे जीवाला, पण मागण्याची अक्कल नाही. म्हणजे अधिकार वेगळा आणि अक्कल वेगळी असते. हो, अधिकार वेगळा आणि अक्कल वेगळी. उदाहरणार्थ, मी कोण आहे? उमेश दशरथी आहे. मला जर पंतप्रधान व्हायचं ठरलं, मी ठरवलं, काय ठरवलं? पंतप्रधान व्हायचं ठरवलं, तर संविधानाने मला अधिकार दिलाय का नाही?
बाप्पा काय म्हणणं दिलाय. माझं 22 वर्ष वय पूर्ण आहे. भारताचा मी काय आहे, नागरिक आहे. म्हणजे मला पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे का नाही, बोला की. मग कसं करू पुढच्या टर्मला? ऐकलं, पुढच्या टर्मला काय करू म्हणजे नरेंद्र मोदीच्या पोटा पाय देऊ का? उदाहरण एक आहे, अधिकार आहे पण काय, तुमच्या जे मनात येते माझ्या ध्यानात आलं, बोलून माझा अपमान करू नका. अधिकार जरी असला तर ते पद चालवण्याची कुवत, फार तर मी शब्द वापरलाच होता, अक्कल नाही. अक्कल नाही, ती योग्यता नाही. अहो चांगल्याला नाही, मीच काय, ते चालवण्याकरता सुद्धा काय लागते, अक्कल लागते. असं म्हणतात, जेव्हा चीन आणि भारताचं युद्ध झालं ना, चीन भारत युद्ध झालं, मला वाटतं 1962 का बाप्पा, 62 साली झालं. तेव्हा भारताला मदत म्हणून त्या काळामध्ये अमेरिकाने आपल्याला रणगाडी पाठवले होते. मग त्या आणण्याचा खर्च फार मोठा, जहाजातून ते रणगाडी काय केले, आणले गेले. पण जसे आणले तसे वापस पाठवले का, त्याचं ते रणगाड्या चालवण्याचं ट्रेनिंगच आपल्या भारतीतल्या जवानांना नव्हतं. अर्थात ही वस्तू येणं आणि ती वस्तू हाताळण्याची कुवत असणं, ह्या दोन गोष्टी आहेत. तसं आम्हाला देवाला मागण्याचा अधिकार आहे, पण आपल्याला अक्कल नाही. महाराज, आमच्या गावात येऊन आमची अक्कल काढता, हायवेनं जायचं नाही का तुम्हाला? नाही, मग सिद्ध करून दिलं काय अडचण आहे, काय अडचण आहे? आम्हाला देवाकडे मागण्याची अक्कल कशी नाही, सिद्ध करून देतो उदाहरणाने, सोपपत्तिक, एकदम परफेक्ट प्रमाणासह. आम्ही जेव्हा देवाकडे जातो तेव्हा अमोल महाराज देवाला मागून मागून आम्ही काय मागतो, वाढावे संतान, वाढावे संतान. आमचं संतान वाढलं पाहिजे, गृही धन व्हावे आणि गृही धान्य व्हावे. तीन गोष्टी, संतान वाढलं पाहिजे, धन वाढलं पाहिजे आणि धान्य वाढलं पाहिजे. ही जीवाची देवाकडे काय आहे, मागणी आहे. बरं, कोणाकडे कोणी असो, तुकोबारायमध्ये कल्पतरू झाला देता आणि ते पोटाचा मागता. जीवाची बुद्धी एवढी करंटी आहे म्हणे, द्यायला कल्पतरू जरी प्रवृत्त झाला तर त्या कल्पतरूकडे जीव काय मागतो, पोटाचंच मागतो आणि सरड्याची धाव कोंपणापर्यंत. आता देवाजवळ वाढावे संतान, गृही धन व्हावे, धान्य व्हावे, हे मागणं कसं काय बावळटपणाचं आहे. त्याला उदाहरण सांगतो. राजनीतला एक तरुण पोरगा जम्मू काश्मीरला फिरायला गेला. कुठे गेला, जम्मू काश्मीरला. सगळं फिरून आला. फिरून आल्याबरोबर मित्रानं गराडा घातला त्याच्या वयाच्या. थाप टाका, थाप. पेटी नका वाजू आता, तुम्हीच थाप टाका. मित्रानं काय घातला, गराडा घातला. मित्रानं विचारलं, का रे कुठे गेला होता? तो बोला, अरे जम्मू काश्मीर पाहायला गेलो होतो. कस काय रे जम्मू काश्मीर? हा, जम्मू काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग रे, स्वर्ग. काय काय पाहिलं तू? अरे आकाशाचं चुंबन घेणारे ते चिनार वृक्ष पाहिले, ते केशराचे मळे पाहिले, सफरचंदाचे बगीचे पाहिले, ते चष्मीश गार्डन पाहिलं, तो परी महल पाहिला, त्या झील मधल्या हॉटेल पाहिले आपण 2003 साली तात्यासोबत. ते सगळं पाहिलं. अरे वा वा वा, छान. आणि अर्थातच पोरांची धाव असते की शॉपिंग काय केली, तिथून येताना काय आणलं. त्या मित्रानं कोणाला विचारलं, ते जम्मूला जो फिरून आला त्या पोराला विचारलं, का रे तू जम्मून येताना काय आणलं? त्यांनी सांगितलं, काय नाही, 5 किलो कांदे आणि 3 किलो बटाटे आहे. गेला कुठं,
जम्मू काश्मीरला. आणि आणले काय? कांदे बटाटे. तुम्ही त्याला शहाणा म्हणाल का बावळट म्हणाल? बरं, बावळट म्हणाल का प्युअर बावळट म्हणाल? मला सांगा, जे टेंभुर्णीला इंदापूरला भेटत ते जमून आणण्याची गरज काय? जमून काय आणावं जे आपल्या इंदापूरला भेटत नाही, जे आपल्या टेंभुर्णीला भेटत नाही? जमून येताना काय आणावं? मामरा नावाच्या जातीचा बदाम खूप चांगला भेटतो तिथे. मामरा बदाम आणावा. अक्रोड एक नंबर भेटतात, अक्रोड आणावं. केशर चांगला मिळतो, केशर आणावा. तिथून येताना गालीचे खूप चांगले आहेत काश्मीरचे, गालीचे आणावे. काश्मीरच्या शॉल प्रसिद्ध आहे, जग प्रसिद्ध आहे, शॉली आणाव्या. काश्मीरला गांजा खूप चांगला भेटतो. आपलं नको, पण तसल्या भानगडीत नको पडायला आपल्याला. मला सांगायचं काय, जे इंदापूरला आणि टेंभुर्णीला भेटत नाही ते कुठून आणलं पाहिजे? काश्मीरहून. जे इथं मिळतं ते तिथून मागण्यात शहाणपणा नाही, जे इथं मिळत नाही ते तिथून आणलं पाहिजे. हा सिद्धांत तुम्हाला पटला का? बोला की पटला. आता तुमच्यात माझ्यात अंतर थोडं जास्त आहे, पण आपण काय करू, शरीराचं अंतर राहू द्या, पण अवधानाचं अंतर कमी करू आपण. म्हणजे जे इथं मिळतं ते तिथं मागण्यात काही शहाणपणा नाही, जे इथं मिळत नाही ते तिथून आणण्यामध्ये शहाणपणा आहे. ह्याच सिद्धांताच्या धर्तीवर, याच विचाराच्या बैठकीवर मला सांगा, जे माणसाला संसारात प्रारब्धानं आणि थोड्या प्रयत्नाने मिळतं ते देवाजवळ मागण्यात काय शहाणपणा? आता आपल्या मागणीतले तिन्ही मुद्दे पहा. वाढावे संतान. मला सांगा, झाले लेकरं वाढत नाहीत का? असे काही आहेत महाराज, लेकरं जन्माला आल्याबरोबर मायबाप मरतात. नुसती माय नाही, बाप बी मरतो, तरी ते लेकरू वाढायचं राहतं का? मी वयाच्या 16व्या वर्षी मायबाप सोडली ना आळंदीला आलो. कितव्या वर्षी? वयाच्या 16व्या वर्षी मायबाप सोडले आणि आळंदी आलो. मी वाढलो का नाही? चांगल्या प्रकारे भरपूर वाढलो. संतान वाढतच असतात, त्यात काय एवढा विशेष आहे? जगन्नाथांना लय गोड उत्तर द्यायचे याला. अण्णा काय म्हणायचे जगन्नाथांना? मुलं वाढवणं हा पुरुषार्थ नाहीच. वाक्य लक्ष देऊन ऐका, जगन्नाथांना पवारांचं वाक्य आहे, मुलं वाढवणं पुरुषार्थ नाही, मुलं घडवणं पुरुषार्थ आहे. अरे मुलं वाढणं काय? अण्णा विनोदानं पुढं म्हणायचे, डुकरीन असते ना, डुकरीन. अण्णा म्हणायचे, माणसाला आयुष्यभर प्रयत्न करून जेवढे होणं शक्य नाही, मी अभय छोडेतो. माणसाला आयुष्यभर प्रयत्न करून जेवढे लेकरं होणार नाहीत तेवढे डुकरीला एका येताला होतात म्हणायचे. डुकरीला काय होतात? एका येताला होतात. पण ती सगळे वाढवते. मग आम्ही जर 20-20 लेकरं वाढवू लागलो, आमच्यातून डुकरीच्या पुरुषार्थात फरक काय राहिला? मुलं वाढवणं पुरुषार्थ नाही, ते वाढतच असतात. वाढावी संतान, सोडून द्या. गृही व्हावे धन, घरामध्ये पैसा असावा. नाही का? भाऊ तुमचं नाव काय? विलास भाऊ. विलास भाऊ म्हणतो तुम्हाला. विलास भाऊ, तुमचं गाव कोणतं? रांजणी. विलास भाऊ, रांजणी तुमचं घर आहे? घरात भांडे कोंडे आहे, कपडे लत्ते? विलास भाऊ, घरात कपाट? कपाटात पैसे? कबूल केलं विलास भाऊने. मला सांगा, कोणाकडे पैसा नाही? प्रारब्धाच्या वशात कोणाकडे 10 आहेत, कोणाकडे 50 आहेत. महाराज ह्यांचं जाऊ द्या, ह्यांच्याकडे कोणाकडे काय असो का नसू, महिन्याला 1.5 निश्चित आहे. मला सांगा, ह्या मंडपात मी सोडलं तर कोणाकडे पैसा नाही? नाही कृष्णा महाराज, खरंच नाही. अजून कीर्तन सुटलं नाही हो. प्रारब्धानं कोणाकडे 10 आहेत, कोणाकडे 20 आहेत, कोणाकडे 50 आहेत, पण घरी धन आहे. तिसरा मुद्दा धान्य. वाढावे संतान, गृहे व्हावे धन. आणि तिसरा मुद्दा काय? धान्य. धान्य नाही का? फर्टिलायझर न केलेल्या क्रांतीपासून धान्याची कमी पडली आहे का? एक काळ असा होता, माणसं खाण्या वाचून मरत होती. सध्याचा काळ असा, माणसं खाऊन मारायला लागली. तुम्हाला तालुका कोणता येतो? माढा तालुका. या 20 वर्षात
तुमच्या कानावर अशी बातमी आहे का? माढा तालुक्यात आमक्या आमक्या गावात आमक्या आमक्याची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली. खाऊन खाऊन बऱ्याच मेले असतील. आहे का? म्हणजे धान्याची कमतरता आहे का? मी आता लिहून देतो, 2 वर्ष जरी पिकलं नाही तरी आम्ही उपवाशी मरणार नाही. एवढं धान्य प्रत्येकाच्या काय आहे? घरात आहे. आणि सध्याचा काळ असा आहे महाराज, आपण एवढ्या प्रगत राष्ट्रामध्ये आहोत, आपण उपवाशी मरणार नाही. हो, आता आम्ही बिंदास्त ऐकतोय, गाड्या फिरवतोय, पण या देशाला गॅस कुठून आणायचा, डिझेल कुठून आणायचं, कच्चं तेल कुठून आणायचं, ते कशा गोष्टी करायच्या, याची सगळी चिंता कोणाला आहे? भारत सरकारला आहे. भारत सरकारला आहे ना. आज पुण्यामधले आजचे अपडेट आहे, आता मी बातमी वाचली, पुण्यातले 10,000 लग्न पुढे ढकलले. किती किती? 10,000 लग्न. कारण केटर्स वाल्यांनी गॅसच्या अभावी काय केलाय? सगळ्या ऑर्डर कॅन्सल केल्या. आणि केटर्स वाल्यानं कॅन्सल केल्यामुळे 10,000 लग्न पुण्यातले पुढे ढकलण्यात आले. ठीक आहे, पण शासन कुठून का व्हायना पण काय ना काय तजवीज करणार. 4 देशातून 4 गॅसचे मोठे मोठे त्याचे जे वाहण्याचं जे साधन असतं ते निघालेले आहेत, येतील आपल्यापर्यंत. असो, सांगायचं काय, धान्याची कमी नाही, धन बी कामापुरतं आहे, धन पण कामापुरतं आहे. बरं, संतानही वाढतंय, मग संसारात प्रारब्ध वशात हे वाढतच आहे. मग ते देवाजवळ मागण्यात काय स्वारस्य आहे? काय स्वारस्य आहे? भाग्याचे निबडसे, उद्यमाचे निमिषे, संपत्ती जाता पैसे घररी घे, वाढतच असतं. ऐका मंडळी, विचार ऐका, जे टेंभुर्णी आणि इंदापूरमध्ये मिळतं ते काश्मीरहून आणण्यामध्ये शहाणपणा नाही. तद्वत जे माणसाला संसारात मिळतं ते देवाजवळ मागण्या शहाणपणा नाही. मग काय मागावं जे संसारात मिळत नाही? ते काय मागावं जे संसारात मिळत नाही? ते मग संसारात काय मिळत नाही? जिवंत वाघाच्या नाकातला केस मिळत नाही, मागा देवाला. आम्हाला हिरा भेटत नाही, आपला हिरा सोडून द्या, आपण शब्द कोणता, परीस भेटत नाही, मागा देवाला. नाही नाही, हे सुद्धा नाही. जे इथं मिळतं ते तर मागायचंच नाही, पण इथं मिळत नाही पण जे आमच्या कल्याणाचं नाही तेही मागायचं नाही, ज्याच्यात आमचं स्वारस्य नाही. हो, गोव्याला काय चांगलं भेटत? हा हा, हळूहळू हसायला लागले. विद्वान भरपूर आहेत पण ते व्यक्त व्हायनात. विद्वान आहेत पण ते काय व्हायनात? व्यक्त व्हायनात. इथलच्या पेक्षा स्वस्त आहे म्हणतात, मी ऐकू नये. हो, मला काय त्याचा अनुभव नाही पण मी ऐकू नये. भेटते, पण त्या अन्यात काय शहाणपण आहे? त्याच्यात काय कल्याण आहे जीवाचं? मग आता ठरलं आपल्याला, जे संसारात मिळतं तेही मागायचं नाही, संसारात मिळत नाही पण आपल्या कल्याणाचं नाही तेही मागायचं नाही. मग काय मागायचं तेवढं सांगा बाबा महाराज, वेळ नका घालू. मग साधा नियम आहे, ज्या क्षेत्रातला आपल्याला कळत नाही तेव्हा माणसानं काय करावं? त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसाच्या मार्गदर्शनानं काम करावं. जेव्हा आम्हाला शरीरातलं कळत नाही, शरीरातल्या अडचणी कळत नाही, तेव्हा काय करावं? वकिलाकडे जाऊन सल्ला घ्यावा. जेव्हा आम्हाला कायद्यातलं कळत नाही तेव्हा डॉक्टराचा सल्ला घ्यावा. काय झालं? उलट नाही झालं, मी उलट केलं. मी वापसा आहे का नाही बघाव. बघा, चिपड्या रानात फिरून फायदा होत नाही ना. हा, तपासावं लागतं अधून मधून. जेव्हा आम्हाला आरोग्यातलं कळत नाही तेव्हा आम्ही वैद्य, डॉक्टर, हाकीम यांना विचारतो. जेव्हा आम्हाला बांधकामातलं कळत नाही तेव्हा इंजिनियरला विचारावं. जेव्हा हिशोबातलं कळत नाही तेव्हा सीएला विचारावं, है ना. जेव्हा आम्हाला कायद्यातलं कळत नाही तेव्हा वकिलाला विचारावं. तेव्हा आम्हाला जीवनाच्या कल्याणाचं कळत नाही तेव्हा मात्र पुढाऱ्यांना, आपलं कोणाला विचारावं? संतांना विचारावं. ज्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलेलं आहे अशा संतांकडे पाहावं आणि त्यांनी जे मागितलं ते मागावं. मग संतांनी काय मागितलं? हो, जीवनाचं कल्याण होणारं, संसारात न मिळणारं, जे मागितलं ते मागावं. पहा ना, मग तुकाराम महाराज तेच मागायला प्रवृत्त झाले, केवळ तुम्हा आम्हाला शिकवण्याकरता. एरवी काय असतं, 2 शब्द आहे का, व्यक्ती आणि व्यक्तिरेखा.
व्यक्ती आणि व्यक्तिरेखा शब्द भिन्न भिन्न आहेत. सचिन तेंडुलकर ही व्यक्ती आहे आणि क्रिकेटर ही त्याची व्यक्तिरेखा आहे. लता मंगेशकर ही व्यक्ती आहे पण सिंगर ती गायिका आहे. ही काय आहे? व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा आहे. उमेश दशरथ हे व्यक्ती आहे, तो कीर्तनकार आहे. ही व्यक्ती रेखा आहे. आणि मग काय असतं, जन्माला येताना व्यक्ती येतो. व्यक्ती आपल्या कर्तृत्वानं आपली व्यक्तिरेखा तयार करत असतो. काहीला पोषक करता येते, काहीला दोषित करता येते, काहीला परोपकाराची व्यक्तिरेखा तयार करता येते, तर काही लोक दुसऱ्याला त्रास देणारी व्यक्तिरेखा तयार करतात. ओस्मान बिन लादेन व्यक्ती आहे पण अतिरेकी ही व्यक्तिरेखा आहे, पण जगाला त्रास देणारी आहे की नाही. सांगण्याचं तात्पर्य व्यक्ती असते एक व्यक्तिरेखा असते. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज, खरं तर आमची संस्कृती, आमचा संप्रदाय, आमचं तत्वज्ञान साधूला व्यक्ती म्हणायला तयार नाही. मग ही विभूती आहे. हे काय आहे? ही व्यक्ती नाहीये, ह्या काय आहेत? विभूती आहेत. हो, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. हो हो, धर्मरक्षण संतांच्या विभूती. हो, धर्मालागी अवतरती. हो, विभूती म्हटलंय त्यांना. पण आपण आता आपल्याला एक शब्दक्रम, आपण शब्द जो वापरला व्यक्ती आणि व्यक्तिरेखा, याला धरून बोलतो. तुकाराम महाराज ही जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तिरेखेच्या अनेक छटेमध्ये एक छटा आहे, तुकाराम महाराज निरपेक्ष आहेत. त्यांना कशाचीच अपेक्षा नाही आणि त्यांना कोणाकडूनच अपेक्षा नाही. निरपेक्ष तुकाराम महाराज कोणालाच मागत नाहीत आणि काहीच मागत नाहीत. बरं, ही व्यक्तिरेखा त्यांची एका जन्माची नाहीये, अनेक युगाची. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. आता तुकाराम महाराजाची निरपेक्षता कृतयुगातली पाहून डायरेक्ट कलियुगातली पाहू आणि आपण 8 तास घेऊ, अभंगात प्रवेश करू. ऐका, तुकाराम महाराज कृतयुगामध्ये प्रल्हाद होते. कोण होते? प्रल्हाद. प्रल्हाद अवतारात काय झालं? आगा दैत्याची कुळी कृतयुगामध्ये तुकोबराय प्रल्हाद होते. प्रल्हाद, त्या युगातली निरपेक्षता पहा. प्रल्हाद अवतारात काय झालं? भगवंतानं नरसिंह रूप धारण केलं. निरा नरसिंहपूर आपल्याला जवळच आहे. हो, भगवंतानं नरसिंह रूप धारण केलं आणि नरसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपू फाडला आणि हिरण्यकश्यपू फाडून भगवान सिंहासनावर बसले आणि प्रल्हादाला मांडीवर घेतलं. कोणी? देवानं प्रल्हादाला मांडीवर घेतलं. बरं, सिंहासनावर खरं तर प्रल्हादाला बसवायला पाहिजे होतं, पण देवाने प्रल्हादाला नाही बसवलं, स्वतः बसले. एकाने विचारलं, देवा अहो लंका जिंकली पण बिभीषणाला दिली, मथुरा जिंकली पण उग्रसेनाला दिली. म्हणजे हे नंतरचे चरित्र आहेत, पण मग सांगायला लागलो देवाची निरपेक्षता. मग ही नगरी जिंकली तुम्ही, विभावरी नगरी, कोणाची? त्या हिरण्याक्षाची. मग त्या गादीचा का तुम्हाला आसक्ती निर्माण झाली का काय? मग तुम्ही प्रल्हादाला बसवायचं सोडून स्वतः का बसले? देवाने उत्तर फार गोड दिलं. भगवान म्हणले, काही नाही, आसुराने बसून बसून ते आसन अपवित्र झालंय, म्हणून आधी मी बसतो, आधी आसन पवित्र करतो आणि मग माझ्या भक्ताला बसवतो. मग देव आधी स्वतः बसले आणि मांडीवर कोणाला घेतलं? प्रल्हादाला. आता माझ्याकडे पहा, प्रल्हादाला जवळ घेतलं, प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. प्रल्हादा, एवढं रे तुला हत्तीच्या पायाखाली दिलं, पण तू माझं नाव नाही सोडलं. बाळ प्रल्हादा, उखळत्या तेलात टाकलं तुला, पण तू नाव नाही सोडलं. प्रल्हादा, उंच कड्यावरून तुला खाली टाकलं, पण तू नाव नाही सोडलं. प्रल्हादा, एवढा कोरोना आला पण तू माळ नाही काढली. नाम प्रल्हाद उच्चार. एवढा प्रल्हादा, एवढा कोरोना आला पण तू माळ नाही काढली. प्रल्हादा, तुझ्या भक्तीवर खुश आहे म्हणले मी. बोल तुला काय पाहिजे? कोण म्हणतोय? जगाचा मालक म्हणतोय, बोल तुला काय पाहिजे? प्रल्हाद म्हणले, देवा, जे तुझ्याकडे भक्ती करून मोबदल्यात काही मागतात ते भक्त नसतात, सवैवनिक, ते व्यापारी असतात. सवैवनिक हा भागवतात शब्द आहे की विनिमय हा व्यापारात असतो, भक्तीत नसतो. मी 50 रुपये द्यायचे आणि पुढच्यानं मी तिच्या 2 जोड्या द्यायच्या. हा काय आहे? हा विनिमय.
भक्तीत नसतो म्हणले हा विनिमय. देवा मी मागणार नाही. अरे तसं नको करू प्रल्हादा, माग. नाही नाही देवा मागणार नाही. मग देवाचा असा आग्रह झाल्यावर प्रल्हादजीचाही युगो जागा झाला. म्हणले देवा मी तर काही मागणार नाही. आतापर्यंत मी असुर बालक होतो, पण आता कमी नाही म्हणले. आता या नगरीचा राजा आहे म्हणले, मी झुकेगा नाही साला. जागा झाला प्रल्हादजीचा युगो. म्हणले मी तर काही तुम्हाला मागणार नाही, पण तुम्हालाच काही मागायचं तर मागा. शब्दाची चकमक आहे. कोण म्हटले? प्रल्हादजी. तुम्हालाच काही मागायचं असेल तर मागा. देव मोठा हुशार. देव मला मी मागितलं ते देणार का? देणार. देवा बोला काय पाहिजे? काय नाही, तू माझ्याकडे काहीतरी मागावं हेच मला दे. तुकोबाराची निरपेक्षता सांगतोय. त्या व्यक्तिरेखेला घट्ट होण्याकरता ही उदाहरण देतोय मी. निरपेक्षता ही जी व्यक्तिरेखा आहे ती घट्ट होण्याकरता उदाहरण आहे. आधी देव म्हणतो प्रल्हादा काहीतरी माग. प्रल्हादजी म्हणले मी मागणार नाही. देवा तुलाच काही मागायचं तर माग. देव म्हणतात प्रल्हाद तू माझ्याकडे काहीतरी मागावं हेच मला दे. प्रल्हादजीची निरपेक्षता आहे का? प्रल्हादजी म्हणले देवा तुझ्याकडे कधीच मागायची बुद्धी होऊ नये हेच मला दे. याला म्हणतात निरपेक्षतेची व्यक्तिरेखा. हो ही व्यक्तिरेखा आहे, निरपेक्ष आहे. आणि असे तुकोबाराय मागायला प्रवृत्त झाले. दोनच कारण सांगतो ना अभंगात प्रवेश करतो. स्वभावात नसणारं माणसं कधी वागतात त्याची दोन कारणं असतात. कोणाच्या तरी आग्रहापोटी माणसाला आपली व्यक्तिरेखा बाजूला ठेवावी लागते, आणि कधी कधी गरजेपोटी आपली व्यक्तिरेखा बाजूला ठेवावी लागते. दोन कारण. याला दोन उदाहरणं देतो. लता मंगेशकर नाव माहितीये? लता मंगेशकर कडे गाणं आलं गायला. ऐका बरं व्यक्तिरेखा कशी बाजूला ठेवावी लागते. त्याला दोन कारण, आग्रह आणि गरज. आला गाणं होतं, मैं का करू राम मुझे बुड्ढा मिल गया. हे गाणं दीदीकडे आलं. दीदीने साफ नकार दिला हे गाणं गायला. लता काय मंगेशकर हे असलं गाणं गात नाही मी. असं काय गायला मी का कीर्तनकार आहे का? देवगुळ काही गायला का कीर्तनकार आहे का मी? अशा कोण म्हणल्या? लता दीदी म्हटलं. असं काही गाणार नाही म्हणले. आणि त्या प्रोड्युसरनं त्याचे जे डायरेक्टर होते, संगीत संयोजक होते, तेवढंच गाणं रेकॉर्ड करायचं राहिलं. आणि तेवढ्यामुळे तो पिक्चर लवकर रिलीज व्हायना. भांडवल गुंतलं, सगळ्या गोष्टी झाल्या. लता दीदी तर ते गाणं गायनात. एकच गाणं कोणाकडे गाऊन घ्यावं बाबा मोठा प्रश्न. आणि मग आर डी बर्मन लता दीदीकडे गेले आणि लता दीदीला सांगितलं अरे लता जी गा लीजिए, ऐसा कुछ भी नहीं है, उसमें थोड़ा सा कॉमेडी है, ऐसा कुछ भी नहीं है, अश्लीलता उसमें कुछ भी नहीं है. हो हे कोणता काळ आहे? त्या काळात मैं का करू राम मुझे बुड्ढा मिल गया हे गाणं सुद्धा अश्लील वाटायचं. आता तर मुन्नी जवान होती काय मला काय माहित नाही, जाऊ देते. मला एक प्रश्न आहे, मला चांगल्या तज्ञाला विचारायचा आहे बाप्पा. जेव्हा एखादी संस्था स्थापन होते तेव्हा त्याची घटना तयार होते. तसा जेव्हा सेन्सर बोर्ड तयार झाला तर त्याची बी एक घटना असेल ना. मग आता सेन्सर बोर्ड अशा गोष्टीवर आक्षेप का घेत नाहीत? विठाला आणि कधी कधी मला वाटतं जशी घटना दुरुस्ती होते तसं सेन्सर बोर्डनं सुद्धा काही काही गोष्टी करून घेतल्या असते. जाऊ द्या. लता दीदीची इच्छा नाहीये, लता दीदीचा स्वभाव नाहीये, पण का गायलं? आग्रहापोटी आणि कधी कधी गरजेपोटी. याला उदाहरण नाथांच्या चरित्रातलं. एक ब्राह्मण आला पैठणमध्ये, कथा लय गोड आहे. आणि तिथे पैठणमध्ये कुचर वटा आहे. कोणता वटा आहे? कुचर वटा आहे. खरं तर हा वटा प्रत्येक गावात आहे, पण पाटी तिथं लावलेली आहे. कुचर वटा तसा गावोगावी, पण लावलेली पाटी कुठे? तिथे. गावोगावी कुचर वट्याला पाट्या नाहीत, पण वटे आहेत. त्या कुचर वट्यावर ब्राह्मण गेला. द्यावं माय बाप काहीतरी. काय बुदेवा काय काम काढलं? काय नाही, पोराची मुंज आहे, मुलीचं लग्न आहे. मग 200 होण्याची गरज आहे, 200 रुपयाची गरज आहे. मग 36 रुपये जमा झाले. हे मागत 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 निघालोय. किती कमी आहे? आता 200तून 36 गेले, खाली किती राहिले? 200 वजा 36 करा ना, 100.
64. तुम्हाला विचारण्याचं कारण आहे, माझे 10वीत 2 विषय राहिलेले आहेत. कोणते 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 कोणते? तुमचे बी ते 2 राहिले का काय? 164. ब्राह्मण काका, गावोगावी फिरायची गरजच नाहीये. 164 रुपये आम्हीच देणार तुम्हाला. फक्त आमचं एक काम करावं लागेल. काय? आमच्या गावात एक ब्राह्मण आहे, लय स्वतःला शांती ब्रह्म म्हणून घेतो, त्याला एकदा राग आणून द्यावा लागेल. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो, तो काळ चांगला होता का हा काळ चांगला होता? तर उत्तर आहे, हाच काळ चांगला आहे. त्या काळात लोक वर्गणी करून साधूला छळायचे. हो, आता वर्गणी करून साधूचे उत्सव करतायत. रांजणीचं उदाहरण आहे आपल्या समोर. हा, तो काळ किती मूर्ख होता. वर्गणी केली सगळ्या कुचरवाट्यावरच्या आजीवन सभासदांनी, निष्काम कर्मयोग्यांनी, अण्णांच्या भाषेत. हो, पण आम्ही देणार. पण काम एक, ब्राह्मण का आमच्या गावातल्या नाथांना राग आणून दाखवावा लागेल. चालेल म्हणला. मग त्यांनी अनेक उपाय केले. उपाय प्रसिद्ध आहेत, विस्तार नको. शेवटचा उपाय केला, नाथाच्या बायकोच्या पाठीवरच उडी मार. नाथ म्हणले, गिरिजा देवी ऐका, पाठीवर भूदेव बसलेत, पडतील बरं. महाराज, ती शांती ब्रह्माची बायको. ती बोली, काळजी नसावी, हरिपंडिताला कडेवर घेऊन वाढायची सवय आहे आम्हाला. महाराज, शेवटचा उपाय संपला. ब्राह्मण खाली उतरला आणि धाय मोकलून रडायला लागला. नाथाने विचारलं, तुला रडायला काय झालं? म्हणजे माझ्या मुलीचं लग्न आणि मुलाची मुंज होण्याचा एवढंच माध्यम होतं नाथा, ते तुम्ही घालवलं. म्हणजे काय? म्हणजे असं आमची डील झालेली, असं ठरलंय आमचं. काय बावडट आहेत काका तुम्ही, पहिल्या दिवशी सांगायचं ना म्हणले मला. मग आता व्हा पुढं, मी लाकूड घेऊन तुमच्या मागं लागवतो. आणि तो ब्राह्मण पुढं पळायला लागला आणि नाथ महाराज शिव्या देत मागं लागले. हे उदाहरण काय सांगतं? रागवणं नाथाच्या स्वभावात आहे का? नाही. पण त्या ब्राह्मणाच्या गरजेपोटी उसने अवसानानं रागवले. माणसाला कधी कधी स्वभावात नसणार आग्रहापोटी किंवा कोणाच्या तरी गरजेपोटी करावं लागतं. तसं तुकाराम महाराज आज देवाला मागायला प्रवृत्त झाले. पण ऐका, कोणाच्या तरी आग्रहापोटी. आग्रह कोणाचा आहे? मनसे काही मागा, मनसे काही मागा, म्हणते काही मागा, म्हणते काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा, म्हणते काही मागा, म्हणते काही मागा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, पांडुरंगा मनसे काही मागा, मनसे काही मागा. हेची देगा पांडुरंगा, टाटा जोरात. देगा पांडुरंगा. हे मनसे काही म्हणते काही मागा. माझी इच्छा नाही देवा, तुझा आग्रह आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट, त्यांना मागण्याची गरज नाही, पण समाजाला शिकवण्याची गरज आहे म्हणून. पण ऐकलं का महाराज, मोठी माणसं किती खाली आली ना, आपला बाणा कधी सोडत नाही. 2 शब्द ऐका मंडळी. माणसानं नम्र असावं पण लाचार नसावं. नम्र असावं पण काय नसावं? लाचार नाही राहायचं. नम्रतेनं कोणाची सेवा करा, हो, पण लाचार नाही व्हायचं. आपला बाणा कधी सोडायचा नाही. हो, त्या ह्यांचं आपल्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं उदाहरण सांगितलं जातं. ते एकदा जपानच्या दौऱ्यावर गेले. कोण? इंदिरा गांधी. आणि जागतिक लेवलवर असा नियम आहे, असा प्रोटोकॉल आहे, या देशाचा कॅपिटल जर त्या देशात गेला तर त्या देशाचा कॅपिटल त्यानं स्वागताकरता विमानतळावर यावं लागतं. जसं जुन्या काळामध्ये रांजणीचा पाटील दुसरं गाव एखादं सांगा जवळच. हा,
बिटरगावला गेला. धन्यवाद. रांजणीचा पाटील कुठे गेला? बिटरगावला गेला. तर बिटरगावचा पाटील ह्या पाटलाच्या स्वागताला वेशीवर आला पाहिजे असा आपल्याकडे काय होता? नियम होता. जुन्या काळात नियम होता. ते मानकोजी महाराज बोधलेंची अशीच कथा सांगितली जाते. हो, ऐकलं का? तसं आपल्या देशाचा कॅपिटल जसा एका राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात गेला किंवा भारताचा पंतप्रधान एखाद्या राज्यात आला तर त्या राज्याचा कॅपिटल मुख्य माणूस कुठं पाहिजे? तिथं स्वागताला पाहिजे. जापानमध्ये गेला तर जापानचा जो कोणी कॅपिटल आहे, आता काही देशामध्ये आपल्या देशात पंतप्रधान आणि राष्ट्रपती कॅपिटल आहे, कुठं अध्यक्षीय पद्धत आहे तिथं अध्यक्षीय कॅपिटल आहे. आता पाकिस्तानच्या घटनेमध्ये लष्कर प्रमुख आणि त्या राज्याचा अध्यक्ष हे दोघं काय मानले जातात? कॅपिटल मानले जातात. तसं त्या देशाचा कॅपिटल आला पाहिजे. इंदिरा गांधी गेल्या कुठे? जापानमध्ये. पण त्या देशाचे जे कॅपिटल होते तर ते कॅपिटल एअरपोर्टवर आले नाही. त्याने आपले काय असिस्टंट पाठवले आणि मग त्यांनी स्वागत केलं, या 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 जे काय असेल ते. आणि स्वागत केल्यानंतर आमच्या पाठीमागे गाडी येऊ द्या. मग ते पुढे चालले होते आणि इंदिरा गांधीजींची गाडी त्यांच्या पाठीमागे निघाली. पण पुढे गेल्यावर इंदिरा गांधी त्यांच्या पाठीमागे नाही गेल्या. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं, उजव्या हाताला गाडी वळव, गाडी उजव्या हाताला वळव. आणि फार मोठं उद्यान बगीचा त्या जपानमध्ये होता. त्या उद्यानात जाऊन बसले. हे माणसं जेव्हा गेले तेव्हा त्या ठिकाणच्या प्रमुखाने विचारलं, का हो इंदिराजी नाही आल्या का? इंदिराजी नाही आल्या का? आता तुम्हाला जापनीज माणसाला मराठीत कसं बोलता आलं? ते जापनीज भाषेतच बोलले. मलाही बोलता येतं पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मराठीत बोलायला लागलोय मी. तुम्ही हसून सिद्ध केले काय ते. त्या आल्या नाही का? अहो नाही म्हणे, त्या बागेकडे वळल्या. आणि मग त्या प्रमुखाला चूक लक्षात आली. ते परत बागेत गेले, माफी मागितली आणि आता हॉटेलकडे चला अशी विनंती केली. तेव्हा इंदिरा गांधी निघाल्या. तेव्हा इंदिरा गांधी म्हटल्या, इंदिरा आली असती तर मी कोणाच्याही सोबत तुमच्यापर्यंत आले असते, पण मी इंदिरा आले नाही. मी 100 कोटी लोकसंख्येच्या देशाचं नेतृत्व करणारी पंतप्रधान आहे. हा सन्मान माझा नाही त्या लोकांचा आहे. मी त्यांचा अपमान होऊ देणार नाही. त्याला म्हणतात बाणेदारपणा. आपला बाणा नाही सोडला पाहिजे माणसानं. हा, मी मगाशी म्हटलो ना, नम्र व्हायचं पण लाचार नाही व्हायचं. जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला शिकवण्याच्या गरजेपोटी, देवाच्या आग्रहापोटी देवाला मागायला प्रवृत्त झाले. पण आपला बाणा राखून. पण तुकोबारायचा नेमका बाणा काय आहे? तुकाराम महाराजाचा बाणेदारपणा अभंगाच्या पहिल्या चरणात सिद्ध होतो. मागण्यात एक तुझं प्रति आहे, मागण्यात एक तुझं प्रति आहे, मागण्यात एक तुझं प्रति आहे, मागण्यात एक तुझं प्रति आहे. मागणे देगा तुझा प्रति आहे, 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 मागणे तुझं प्रति आहे, मागण्यात एक तुझं प्रति आहे, मागण्यात एक तुझं प्रति आहे, मागण्यात एक तुझं प्रति देशील तरी पाये पांडुरंगा, देशील तरी पाये पांडुरंगा,
या संताची निरावी हेची माझे या संताची निरावी हेची माझे या संताची निरावी हेची माझे देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संताची निरावी मदरे या संताची निरावी मदरे या संताची निरावी मदरे या संताची निरावी मदरे मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. माझं मागणं काय आहे? मी म्हणलं तुकाराम महाराज आपला बाणेदारपणा पहिल्या चरणात सिद्ध करतात. तो बाणेदारपणा काय आहे मी सांगतो, तिथं स्वल्प विराम द्या. 3 बाणे आहेत महाराज पहिल्या चरणामध्ये. काय काय आहेत? मागणे ते एक आहे, हा पहिला बाणेदारपणा. ते तुझं प्रती आहे, हा दुसरा बाणेदारपणा. आणि तू पण देशील तरी पाहे, तुला विले आग्रह नाही, हा एक. याला एक कोटी जर सांगायचं ठरलं, मागणे ते एक आहे, मागणे ते तुझं प्रती आहे आणि देशील तरी पाहे, याला एका कोटीमध्ये बसवतो. मागणे ते एक आहे याचं म्हणणं काय महाराजांचं, मला अन्य नको, तुझं प्रती आहे म्हणून अन्यांकडून नको, आणि देशील तरी पाहे अन्यायाने नको. अन्य नको, अन्यांकडून नको आणि अन्यायाने नको. लय गोड मुद्दे आहेत. अन्य नको, मी मागितलं तेच पाहिजे, मला अनेक नाही काही मागणे, सुख संपत्ती राज्य चाडधने, मला अन्य काहीच नको. कारण का सगळं मिळालंय आणि त्याने आमची जिरवली. काय म्हणणं आहे तुमचं? ज्यांचं वय 30-40 आहे अशी एक व्यक्ती मला पाहिजे. हा तुम्ही, तुमचं वय काय आता? तुम्ही खुर्चीवाल्याच्या बाजूला बसलेले, हा ते हा 51 आहे का? मला वाटतं 30-40च आहे. चांगलं मेंटेन आहे, काय हरकत नाही. हो, तुमचं किती आहे? 51 आहे, पण वाटत नाही. माझं 43 आहे, वाटतंय का? अजून कमी वयाचं पाहिजे मला. तुमचं वय 34. हा, जमलं. नाव काय तुमचं? समाधान भाऊ. 34 वर्ष तुमचं आता काय आहे वय? लग्न झालंय का? हा, खरं सांगा समाधान भाऊ. नाही मी विचारतो ते, आता खरं सांगा म्हणतोय मी. खरं सांगा समाधान भाऊ, लग्नानंतरचे दिवस चांगले का आधीचे चांगले? बोला की, कारण देवाच्या दारात का बोल. हा, आधी चांगलं ना, लय हिंमत केली, बायको संग नाही काय? ए बघा आका दाजी काय म्हणायला असो. म्हणजे अन्य सगळं जवळ करून आम्ही पाहिलं, आमची काय झाली, जिरली. आता ह्यांनाच वाटतं का नाही लग्नाच्या आधी दिवस कसे होते? चांगले होते. अजून सामुदायिक प्रश्न सगळ्यांना, ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करा बरं. बाबा रांजणीत एवढे ब्रह्मचारी. संतोष महाराज, ह्या ब्रह्मचार्याचे नंबर लिहून द्या आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते. ब्रह्मचारीच भेटत नाही. मला जर आजच्या नंतर जर कोणी म्हटलं ब्रह्मचारी रांजणीला जा, अख्खं गाव ब्रह्मचार्याचं आहे. पुरी महाराज तुझं नाव काय? तुझं झालंय का? लक्ष देऊन ऐक सार्थक, तू असं फिर बर 1 मिनिट फिर असा. हा सार्थक फिर. हा मला सांग, ह्या सगळ्यांचे जवळजवळ झालेत का नाही? हा, हात वर केले काही नाही? केलं का नाही? का केलं नाही सांगू? हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची सुद्धा वासना होत नाही. तू वेळ गेली नाही, सावध होय. सार्थक, माझ्या गाडीत जागा आहे. बंडा तात्याच्या माग मी, माझ्या माग तू. हो जाऊ दे.
आम्ही जीवाला जवळ करून पाहिलं, पण आमची काय झाली? जिरली. आम्ही सगळ्याला जवळ करून पाहिलं. ऐकलं का? डोंगरेजी महाराजाचं वाक्य, डोंगरेजी महाराजाचं वाक्य होय की उपकरण आम्हाला जेवढं सुखाचं ठरतं, उपकरण आम्हाला ते सुख देता देता किती दुःख देऊन जाईल याचं माप नाही. त्याला ते उदाहरण लय गोड देतात. उदाहरण काय देतात? मला गरम होतंय. काय होतंय? गरम. फॅन लावा, फॅन लावा. गरमी झाली की माणूस काय लावतो? फॅन लावतो. पण जेव्हा फॅन नसतो, जेव्हा फॅन नसतो, मानसशास्त्रीय विचार आहे बरा. कोणी सांगितलेला? डोंगरेजी महाराजांनी सांगितलेला की जेव्हा फॅन नसतोच तेव्हा तेवढा त्रास होत नाही, पण जेव्हा फॅन असून चालत नाही तेव्हा लय त्रास होतो. जेव्हा आपलं ऐकायला कोणी नसतंच तेव्हा त्रास होत नाही, पण आपलीच असून जेव्हा आपलं ऐकत नाही तेव्हा काय होतं? त्रास होतो. मानसशास्त्र आहे महाराज, हे मानसशास्त्र आहे. अजून विचार सांगतो तुम्हाला. ते तुम्हाला जर ड्युटीत असले ना, सगळ्याच्या घरी तसंच आहे. तुम्ही काय काळजी करू नका, सगळीकडे तसंच आहे. अजून ऐका, जेव्हा मोटरसायकल नसतेच तेव्हा तेवढा त्रास होत नाही, पण असून जेव्हा चालत नाही तेव्हा अति त्रास होतो. एकदम जवळचं उदाहरण देऊ का ह्याला? एकदम परिचयाचं. जेव्हा फोन लागतच नाही तेव्हा त्रास होत नाही, पण लागून जर उचलला नाही माणसाला काय होतो? अति त्रास होतो. जेव्हा उपकरण उपयोगात येतं तेव्हा आपल्याला तो सुखाभास देतो, पण उपकरण जेव्हा उपयोगात येत नाही तेव्हा त्याचं जे दुःख असतं ना, त्याने दिलेल्या समाधानापेक्षा कितीतरी पटीने ते जास्त असतं. वस्तूच्या अभावापेक्षा वस्तूची उपयोगिता ही फार महत्वाची असते. अभाव तेवढा त्रासाचा नाही, पण अनुपयोगिता वस्तूची ही फार त्रासाची ठरते. पण आम्ही सगळं जवळ करून पाहिलं, पण केलं काय त्याने? आम्हाला सगळ्याला जवळ करून पाहिलं. पश्चाताप नावाचा एक शब्द आहे. शब्द काय? पश्चाताप. पश्चात निर्माण झालेला ताप. याची भूमिका काय? आपण केलेल्या क्रियेचा खेद निर्माण झाला की त्या खेदालाच काय म्हणतात? पश्चाताप. आम्ही संसारात जे जे गोळा करून पाहिलं त्याने आम्हाला पश्चातापच दिला. हो, बंगला बांधला. हो, मी माझं सांगतो, आळंदीत छोटंसं घर बांधलं महाराज, मी अमोल महाराज. मी आधी भाड्याच्या खोलीमध्ये राहत होतो, तर 2 खोल्याचं भाडं होतं 5,000 रुपये. किती बाप्पा? महिन्यात भाडं किती होतं ते 2 खोल्याचं? 5,000 रुपये. आता घर बांधलं ना, लाईट बिल 6,000 आहे. आता लाईट बिल किती आहे? 6,000 आहे. आता लय अवघड आहे, अति अवघड आहे. म्हणून देवा आम्हाला मी मागतोय ते मागायचं सोडून बाकी अन्य काही नको. कारण तो का म्हणे? त्याचे कळल्या मावर्म जे जे कर्म धर्म नाशवंत विषय रांधली रस सोय ती जेवणारा ठाव की होय तो ताटेची सांडूने जाय जिरापरी तेवी संसार या समजता जाणी जे जे अनित्यता तो वैराग्य दवडिता पाठी लागे. आम्हाला अन्य नको. बरं देवा, अन्यांकडून नको, तुझं प्रती आहे. अन्यांकडून का नको? नाथाचा एक आंधळा पांगळा आहे, तेवढा विस्ताराला जरी वेळ नसला तर भावाला स्पर्श करायला काय हरकत नाही. नाथाने काय सांगितलं ऐका संतोष महाराज. नाथ महाराज काय म्हटले की तुझ्याकडंच आमचं मागणं का आहे? त्याचं कारण आहे, दाते बहुता सती परी न देते साचार सम घेणे सम देणे या नाही विचार माग त्याची आशा थोर तेने न घडे नाही माग त्याची आशा थोर तेने न घडे विचार सम घेणे सम देणे या नाही प्रकार लाजिरवाने जिने दोघाचे धर्म अवघा आसार तैसा नवे दाता माझा जनार्दन उदार. लय गोड. दाते बहुत असती. नाथ महाराज म्हणले जगात देणारे खूप आहेत. तुम्हाला विचारतो, मागणारे जास्त आहेत का देणारे जास्त आहेत? हा, चुकतंय. जे म्हणतात ना मागणारे, त्यांचं चुकतंय. एसटी स्टँडवर भीक घालणारे जास्त आहेत का भिकारी जास्त आहेत? भीक घालणारे. देणारे जास्त आहेत. जास्त कशाला? इथंच बघू ना, मागणारे आम्ही 4 जण, देणारे तुम्ही सगळे. झालं माझं बोलणं.
मागणारे कमी आहेत, देणारे जास्त आहेत. दाते बहुत असती परी न देती साचार. शाश्वत देणार कोणी नाही. झालं. आणि देवा तू जे देणार आहे, तुझं जे देणं आहे, अविनाश करी आपुले आयशे, तू शाश्वत देणार आहेस म्हणून मला दुसऱ्याकडून नाही, तुझं प्रती आहे. सम घेणे सम देणे या नाही प्रकार. जेवढं समर्पण आपलंय तेवढ्या समर्पणात दातृत्व दात्याचं नाहीये जगामध्ये. म्हणजे भविष्य सांगत फिरणारी माणसं आहेत ना, एवढ्या मुद्द्यावर पोट भरतायत सध्या. मला बी भविष्य लय तयार आहे. मावशो तुमचं भविष्य सांगू का? ऐका भविष्य. माय तू सगळ्या करता मरमर करते पण तुला जीव लावायला कोणी नाही. खरे का खोटे? काढा 100 मग. खरे मला काढले पाहिजे असं कुठं असते का? जेवढं समर्पण माणसाचं आहे एखाद्याचं एखाद्याबद्दलचं, तेवढ्या त्याला प्रतिसाद नाहीये संसारात. असे दातेत समर्पण सारखं नाही. बरं माग त्याची आशा थोर त्याने न घडे विचार. बरं मागणारा जेवढा मागतो त्याची आशा पूर्ण करण्याची ताकद अन्य दात्याची नाहीये. याला उदाहरण देत असतो मी. काय उदाहरण? काय आज काय वार आहे? बुधवार. गेल्या रविवारची गोष्ट आहे. तुमच्या कानावर आली की नाही मला माहित नाही. गेल्या रविवारी माझं कीर्तन मुंबईला होतं. कुठं? मुंबईला. आणि नरेंद्र मोदी माझ्या कीर्तनात येऊन बसले होते. कोण? समाधान भाऊ. कोण? नरेंद्र. असे पुढे बसले होते कीर्तन होईपर्यंत. समजा आज तरी खासदार येऊन गेले, पण नरेंद्र मोदी त्या दिवशी किती बसले होते? 2 तास पुढे बसले. तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? तुम्हाला खोटं वाटतंय का? आणि तुम्हाला खोटं वाटणं साहजिक आहे, कारण हे खोटंच आहे. तुम्हाला खोटं वाटणं काय आहे? साहजिक आहे, कारण हे काय आहे? खोटंच आहे. पण कोणाचं काय ऐकून घेता? माझं घ्या ना एवढं ऐकून. कीर्तन संपलं. नरेंद्र मोदी मला म्हटले, वा 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 उमेश महाराज, तुमचं कीर्तन आपल्याला फार आवडलं. म्हणले बोला तुम्हाला काय देऊ? म्हणलं काय देता? म्हणे एखादी शॉल देऊ का? म्हणजे घरी गठ्ठा पडलाय, पांघराय पुरत नाही. मग काय झालं? त्या सत्काराच्या शाली कशालाच लोक देतात काय माहित. क्रांती घडली पाहिजे महाराज. ह्या आहेराच्या साड्या आणि सत्काराच्या शाली बंद झाल्या पाहिजे. तेवढ्याच किमतीचं एखादं पुस्तक द्या, एखादं झाडाचं रोप द्या. मी म्हणतो जीवन उपयोगी निदान पेस्ट आणि टूथब्रश द्या बाबा. त्या दात तरी घालू. त्या शालीचं करावं काय? एखाद्याला गाय छाप नाही ना, एवढं बी नको आहे ना, एवढं बी नको खाली यायला. उपयोगात आलं पाहिजे. हा आता आमचे महाराज लोक डोकं चालवतात तो भाग निराळा. आमच्या एका महाराजानं त्या शालीला शाली जोडून त्याचं गोदडं केलं. सार्थक महाराज एका त्याच्या पुढे डोकं चालवलंय. आमच्या एका महाराजानं त्याच्या अंडर पॅन्टी शिवल्यात. शिवायच्या का तुम्हाला? राहू द्या मग, काय हरकत नाही. नाही शाली आहेत आपल्याकडे. એટલે साहेब शाल नको. महाराज मग गाडी घेऊन देऊ का तुम्हाला? कोण म्हणलं? म्हणलं 1.5 वर्ष झाले इनोवा घेऊन. गाडी बी आहे, गाडी बी नको. मग महाराज तुम्हाला एखादं मठ बांधून देऊ का? ल नाही, गुरुच्या मठातच आयुष्य काढायचं, नवीन मठ बांधायचंच नाही म्हणलं. मठही नको. नरेंद्र मोदी मला काय म्हटले? मग महाराज तुम्हाला मी देऊ काय? मला साहेब माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, एकदा मला पंतप्रधान करा. नरेंद्र मोदी मला म्हटले, सुरुवातीला 2 म्हाताऱ्याच्या तावडीतून सुटलं म्हणून गटलं, आणि आता 2 म्हाताऱ्याने सपोर्ट केलाय म्हणून गटले. तुम्हाला कुठून देऊ? सम घेणे माग त्याची आशा थोर त्याने न घडे विचार. पण याच्या उलट याच्याकडे जा. तुझा ऐसा कोण उदाराची राशी आणि आपुलेची देशी पददासा. मला सांगायचं काय? म्हणून मागणे तुझं प्रती आहे, म्हणून अन्यांकडून नको. आणि तिसरा मुद्दा, अन्यायाने नको. तुला बी जमलं तर दे, लय आरडा घासा कोरडा करू नको, अंगाचा खेकाना करून घेऊ नको. जमल ते दे. कारण एक आहे शब्द लय गोड आहे. चाणक्य नीतीत बाप्पा हा विचार. चाणक्य नीतीमध्ये काय म्हटलंय? राजानं कर घेतल्याशिवाय आणि साधून दान घेतल्याशिवाय, राजानं कर घेतल्याशिवाय राज्य चालत नाही आणि साधून दान घेतल्याशिवाय धर्म चालत नाही. धर्म जर चालवायचा असेल तर दान घ्यावं लागेल साधूला.
आणि राज्य जर चालवायचं असेल तर महसूल कर राजाला घ्यावाच लागेल. आता अर्थसंकल्प जाहीर झाला. खर तर तो अर्थसंकल्प आपल्याला दादाच्या तोंडून ऐकायचा होता, पण नियतीला काय माहित काय मान्य होतं तो आपल्याला त्यांच्या मुखातून ऐकायला मिळाला नाही. पण या वर्षीचा अर्थसंकल्प आपण कोणाच्या तोंडातून ऐकला? देवेंद्र फडणवीसांच्या मुखातून ऐकला. त्यांनी रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000ची सबसिडी, कधीच न भरणाऱ्याला 2 लाख. खरे का खोटे हे बापा, खरे का खोटे? म्हणून माझे कायमचं दुःख आहे, मी कोण्या पक्षाचा नाही, माझ्यावर कोणा शिक्का मारू नका, मी आपला वारकरी आहे. एक लय अडचण आहे महाराज, अडचण. या देशामध्ये पुढारी मजेत आहेत. क्रिकेटर, कालचा वर्ल्ड कप जिंकला भारतानं 20च्या सिरीजचा, हा, तर त्यांच्यावर बक्षिसाची एवढी रोज नवीन नवीन बातम्या येतात. किती मजा आहे क्रिकेटरची, सिनेस्टारची मजा आहे, व्यापारी मजेत आहेत, महाराज लोक खरंच मजेत आहेत. मी सांगतो देवा शपथ, आता महाराज लोक किती मजेत आहेत माझ्याकडे पाहून अंदाज येत असेल ना तुम्हाला. खरंच मजेत आहेत. सध्या या देशात अडचणीत एकच घटक आहे आणि तो म्हणजे माझा शेतकरी. आणि या शेतकऱ्याचं दुर्दैव काय आहे, मी ओंकारनाथ देवाच्या साक्षीनं सांगतो बाप्पा, माझं बोलणं उपमर्दाचं होईल, पण या शेतकऱ्याचं दुःख काय माहितीये का? भारतातल्या या शेतकऱ्याचं एकच दुःख आहे, एकच अडचण आहे, शेतकऱ्याची दया विरोधकाला येते. तुम्ही घ्या विचार करायला 2 मिनिटं. शेतकऱ्याची दया कोणाला येते? सत्ताधाऱ्याला येत नाही. मग सत्तेत आलटून पालटून कोणी असो, अडचण कोणाला आहे? शेतकरी. बरं, एवढीच अडचण आहे, अजून अडचण आहे शेतकऱ्याची. सध्या देशासमोर 3 संकट आहेत. कोणते कोणते? पहिलं संकट आहे माणसांना काम नाहीत. ऐकताय ना? माणसांना काम नाहीत, पहिलं संकट. दुसरं संकट आहे कामाला माणसं नाहीत. हा, पहिलं संकट काय? माणसांना काम नाहीत. तिसरं संकट काय? कामाला माणसं नाही. तिसरं संकट शेतकरी. ऐका, तिसरं तर लय अवघड आहे. काय? जी माणसं भेटतात ती कामाची नाहीत. आणि ह्याला कारणीभूत जेवढी आपली मानसिकता आहे, जेवढी समाजाची मानसिकता कारणीभूत आहे या गोष्टीला, ही मानसिकता पुष्ट करण्यामध्ये सरकारचा बी सिंहाचा वाटा आहे. कोणत्याही योजना, कशाही योजना, अरे या योजनेपोटी माणसं कामाला भेटणार. आजची स्थिती अशी आहे, आम्हाला कापूस 80 रुपये किलो नाही, ते बी पहिला, नंतरचा कापूस 70 रुपये किलो आहे, आणि वेचणारी बाई 22 रुपये किलो मागती वेचायला. फक्त कापसाचा दर काय? 70 रुपये किलो, आणि ती वेचाय किती मागती? 22. बरं, ती पायी पायी येत नाही, तिला रिक्षा पाठवा लागतो आणाय. पुन्हा 4-5 वाजता वडापाव खावं लागतं, तवा पावती जगदंबा आपलं ती बाई, ती मुकदमी. अवघड आहे, अवघड आहे. इथं कॅमेरा आहे, पण ऑन कॅमेरा बोलतो मी. हे काय काय फाजील योजना आहेत ना, आधी बंद झाल्या पाहिजे. त्याचं कारण आहे महाराज, लोकांना सुविधा बऱ्या वाटायला लागल्या, पण एक संकट डोळ्यासमोर आपल्या लक्षात येईना, समाज निष्क्रिय बनत चाललाय. समाज काय बनत चाललेला आहे? निष्क्रिय बनत चाललेला आहे. निष्क्रिय. क्रियावान समाज पाहिजे, समाज निष्क्रिय बनत चाललाय. असो, तुम्हाला 1,500 भेटतात ते माझ्या पोटात दुखत नाही. हा, पण तुम्हाला जे 1,500 भेटतात ते काय देवेंद्र फडणवीसच्या घरचे नाहीत, ना पवाराच्या घरचे आहेत, ना शिंदेच्या घरचे आहेत. ते आमच्या सर्वसामान्य लोकांच्या महसुलातून कापून जो जमा केले त्याचे. हा सगळा बजेट काल अर्थ वापरलं ते कशाच्या जीवावर? महसूलच ना. काय काय गोष्टी करता महसूल गोळा करावाच लागेल. राज्य चालवायचं असेल तर कर राजानं घ्यावाच लागेल.
पुढचं वाक्य आहे का, धर्म जर चालवायचा असेल तर साधूला दान घ्यावंच लागेल. धर्माकरता स्टेज आहे, धर्माकरता इथं फ्लोर ब्लॅक बस, इथं ते व्यवस्था केलेली बसण्याची, मंडप आहे, सिस्टीम आहे. हे दान घेतल्याशिवाय जमेल का? धर्माच्या कामाला दान घ्यावं लागेल. पण चाणक्य काय म्हणतो चंद्रगुप्ताला, चंद्रगुप्ता साधून दान घेतल्याशिवाय धर्म चालत नाही, राजाने कर घेतल्याशिवाय राज्य चालत नाही. पण लक्षात ठेव, राजाने कर कसा घ्यावा आणि साधून दान कसं घ्यावं. जसा भुंगा फुलातला मकरंद घेतो आणि फुलाला कळतही नाही, त्या प्रतीने राजाने कर वसूल केला पाहिजे, त्या प्रतीने साधून दान घेतलं पाहिजे, वरवाढून नाही. कर कसा वसूल केला पाहिजे, आणि त्याला कारणीभूत आपला बी समाज आहे. मी एका चांगल्या तज्ञाचं ऐकलंय की भारतातला प्रत्येक माणूस जर टॅक्स भरेल तर 0.5 जरी भारतातल्या लोकांनी टॅक्स भरला, किती पप्पा, 0.5, तरी आपला भारत सिंगापूर होईल म्हणले. पण आपल्याकडे कर फार चोरतात. आणि कोण चोरतात? गरीब नाही. हा, त्या विधानसभेत एक बातमी होती, लय गाजली, बच्चू कडून लय गाजवलं होतं ते प्रकरण. एका आमदार बाईने एका एकरात 1 कोटी वांग्याचं उत्पन्न दाखवलं होतं ऑडिटला. किती? एकर रानामध्ये किती? 1 कोटीचे वांगे. ते बच्चू कडू म्हणला, मॅडम ते कोणतं बियाणं वापरलं होतं तेवढं सांगा आम्हाला. असं तात्पर्य मला काय सांगायचंय, पण अन्यायाने नको, जमल तसं दे, देशील तरी पाहे पांडुरंगा. पण तुकोबा तुमची मागणी तरी काय आहे? मागणी अभंगाच्या दुसऱ्या शब्दात. संतासी निरावी हेची मजले, या संतासी निरावी हेची मजले, या संतासी निरावी हेची मजले, या संतासी मला संतांच्या सांभाळी घाल, हे सोडून मला अन्य काही मागणं नाही. हेच मज दे अनेक तुझे काही न मगे तुझं. प्रस्तावनेत आपण विचार केला, जे संसारात मिळत नाही आणि जे आपल्या कल्याणाचं आहे ते मागणीचा विषय असावा. बघा, संत समाजात सहजासहजी मिळत नाहीत. संत समागम दुर्लभ भाई, आणि त्याच्याशिवाय जीवाचं कल्याण नाही. तो का म्हणे जिने आणि भले संत संघष्टने. पण जीवाच्या कल्याणाचं आणि संसारात न मिळणारी मागणी मागतायत. या संतासी निरवी हेची मज दे, देवा हेच दे आणि का तुझे काही न मग येतोच, अन्य दुसरं काही मी तुला मागणार नाही. आता मुद्दा ऐका, मागणी एक कला आहे. मागणी सुद्धा काय आहे? कला आहे. मागणं कोणालाही जमत नाही महाराज, हो, कोणी नाही मागू शकत. मागण्याची सुद्धा काय असते? हातोटी असते, अक्कल असावी लागते. हो, कळालं पाहिजे कोण्या प्रसंगाला काय मागावं.
हो, एक मित्र गेला एका मित्राकडं आणि ज्याच्याकडे गेला ती फाटलेली अंडरपॅन्ट शिवित होत. कोण? ते मित्र काय करत होतं? फाटलेली अंडरपॅन्ट शिवित होत आणि हा त्याला म्हणतो आहेत का 10-12 हजार, याला कोण दे, बघाव का नाही ते फाटकी अंडरपॅन्ट शिवायले आणि त्यावेळेला तो 10,000 मागतो. उलट पक्षी समजा त्याचं ऊसाचं बिल आलं ते तुला कळालं, मग जाओ कोण्या वेळेला मागावं, कोणाला मागावं, कसं मागावं याची काय एक हातोटी. मागणी एक कला आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज त्या कलेने अवगत आहेत. त्या कलेने अवगत असल्यामुळे जरी सुरुवातीला म्हटले देशील तरी पाहे, तरी तुकाराम महाराज देवाला आग्रह धरतात अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे आता उदार तू होई. तुका म्हणे आता उदार तू होई. मज ठेवी पायी संताची या. मज ठेवी पायी संताची या. या संताची निरवी हेची मज देई. या संताची निरवी हेची मज देई. या संताची निरवी हेची मज देई. या संताची विठोबा रखुमाई तुका म्हणे आता उदार तू होई. मज ठेवी पायी संताची या. या संतासी निर्वी हेच मज देई. अनेक तुझे काही न मगे तूज. महाराज म्हणतात सुरुवात जरी केलेली असेल देशील तरी पाहे, पण सुरुवात अशीच करावी लागते. बघा जमलं तर, आणि शेवटी म्हणायचं ना एवढं द्याच. हे मागणीच्या कलेतलं एक अंग असल्यामुळे देवा आता तू मन मोठं करच, उदार हो आणि मला संतांच्या पायाजवळ ठेव. हे पायाजवळ ठेव याचा भाव काय तेवढं सांगतो. आज संत नाही तर संत गेले तया ठाया. ते प्रमाण मी घेतलं असतं पण ठेव. हो, हे पायाजवळच का त्याचा एक भाव सांगतो आणि सेवा संपवतो. आज संत टाळी टाळी.